जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र हो, आपलं थंबनेलच तसं आहे, यांचा बोलविता धनी कोण. मग राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील, आणि आता तो बुवा बाबा बागेश्वरवाला, यानं एक नवीनच घोष लावलेला आहे. यानं एक शोध लावलेला आहे. याचा स्वतःचा एक शोध असा आहे की हा बागेश्वरवाला बाबा म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराज थकले आणि त्यांनी मुकुट रामदास स्वामीच्या चरणी अर्पण केला आणि ते म्हणाले, आम्ही आता यापुढे युद्ध करू शकत नाही, आमच्याच्याने युद्ध होणार नाही. तेव्हा रामदास स्वामी म्हणतात, तुम्ही कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज उत्तर देतात, मी आपला शिष्य. तेव्हा रामदास स्वामी म्हणतात, तुम्ही जर आमचे शिष्य आहात तर मग राज्य आमचे, या राज्याचे मालक आम्ही, हे राज्य आमचेच, आता फक्त तुम्ही चालवावे. हे वाक्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर त्रिमूर्ती बसलेले असताना बागेश्वर धाम बाबानं वापरले. त्याला बाबा म्हणायची सुद्धा त्याची लायकी नाही. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे त्या व्यासपीठावर उपस्थित होते. पण या तिघांपैकी एकानंही त्या बागेश्वर बाबाला सांगितलं नाही की हे चुकीचं आहे. असं काही शिवाजी महाराज बोलले नाहीत आणि शिवाजी महाराज थकले म्हणण्याला अर्थ उरत नाही. वयाच्या 50व्या वर्षी कुठला माणूस थकतो? त्यांचं केवळ आयुष्य 50 वर्षाचं, आणि 50 वर्षात शिवाजी महाराज थकले असं जर बोलत असतील तर आत्तापर्यंत इतके इतिहासकार झाले, बखरी झाल्या, इंग्रज, पोर्तुगीज, डच, प्रत्येकांचा जर इतिहास वाचला तर ही गोष्ट कुठेही आढळलेली नाही. म्हणजे त्यांचं एका श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं होतं, जरी झाला ब्राह्मण भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. हे त्यांच्या मनाच्या श्लोकमध्ये आहे. आपण रामदास स्वामींचा तिरस्कार करतोय अशातला भाग नाही, पण त्यांच्या मनाच्या श्लोकमध्ये ही ओवी आहे. तसंच ते म्हणतात, कसाही असो ब्राह्मण तो सगळ्यांचा गुरु जाणो. तो कसाही असो, तो क्रियाशील असो, निष्क्रिय असो, तो व्यसनी असो, पण तोच गुरु. म्हणजे ही मनुवादाची सुरुवात आहे का? मनुस्मृती पुन्हा एकदा आणायची का? यावर बोलताना पत्रकारांनी विचारल्यावर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, महापुरुषाबद्दल अनेक लोककथा आहेत, त्या लोककथा तयार होतात आणि हे तयार करतात. आणि पुन्हा म्हणतात, साधू संत आपापले विचार मांडत आहेत. म्हणजे ही पाठराखण नाही का? तुम्हाला मुद्दाम होऊन छत्रपतींचा अपमान करायचा आहे का? ज्याप्रमाणे संघर्षयोद्धा मनोहरदास जरांगे पाटील म्हणाल्यास आता निषेध करून चालणार नाही, धिक्कार करून चालणार नाही, ते यांना झोडावं लागेल. बरोबर बोलले. आता यांना झोडपण्याची वेळ आलेली आहे. जर हीच गोष्ट राहुल गांधी, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडून आली असती तर हेच महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेंदूच्या चिपपर्यंत गेले असते. म्हणले असते यांचा मेंदू ठिकाणावर नाही,
यांच्या मेंदूची चीप बदलावी लागेल. पण यांचे सगळे गुरुवर्य भगतसिंग कोश्यारी, कोरटकर, सोलापूरकर आणि बागेश्वर बाबा धाम, आणि या महाराष्ट्रात तर सध्या बाबाबुवांचा एवढा ऊत आला आहे की अशोक खरातही बाबाच होता, आणि त्याच्यानंतर हा बागेश्वरवाला काही कमी नाही. हा तर निखळ जातीयवादी आहे. याच्याकडे एखादा भक्त जर दर्शनाला गेला तर तो म्हणतो, तुम अछूत मेरे पास मत आना. म्हणजे हा स्वतःच्या शरीराला स्पर्शसुद्धा करू देत नाही, एवढा जातीयवादी आहे. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, मनुवाद संपवला, त्यांचंच नाव घेणारे या देशाचे काही काळ सरन्यायाधीश असलेले भूषण गवईसुद्धा तिथं माथा टेकवायला जातात. लालच, दुसरं काय असणार आहे? एकतर खासदारकी मिळवावी किंवा एखाद्या राज्याचं राज्यपालपद मिळवावं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवा श्रेष्ठ धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म, ज्या धर्माची शिकवण अफाट आहे, तिथं कुठल्याही अंधश्रद्धेला थारा नाही. त्या धर्मातून तयार झालेले, त्या धर्मात जन्मलेले भूषण गवई या बागेश्वर बाबा धामकडे जातात. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना या राज्याचे मुख्यमंत्रीच या बाबाबुवांना आसरा देतात का? हाही प्रश्न अनुत्तरित आहे. कधी श्याम मानव बोलले तर त्यांना कोण विचारतं आहे असंही बोलतात. अहो, या देशासाठी, या हिंदुस्थानसाठी ज्यांनी अपरिमित कष्ट केले बालवयापासून, त्या छत्रपती शिवरायांचा अपमान वेळोवेळी करण्याची हे एकही संधी सोडत नाहीत. म्हणूनच जरांगे पाटील म्हणतात की आत्ता यांना झोडपण्याची वेळ आलेली आहे. हे बागेश्वर बाबा म्हणतात, रामदास स्वामी म्हणजे शिवरायांचे गुरु. इतिहासात असा एक तरी दाखला आहे का? त्यांची एक तरी भेट झालेली आहे का त्यांना गुरु म्हणायला? तेव्हा प्रश्न पडतो, यांचा बोलविता धनी कोण? या कोरटकरचा, या सोलापूरकरचा, या कोश्यारीचा, या बागेश्वर बाबा धामचा, यांचा बोलविता धनी फडणवीस की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? हा प्रश्न आता विचारायची वेळ आली. हिंदू मुस्लिम करून दंगे घडवायचे, मराठा बौद्ध करून दंगे घडवायचे आणि माणसं झुलवत ठेवायची, आणि मग या बाबाबुवाच्या याच्यातून आपला प्रचार प्रसार करायचा आणि छत्रपतींचा वेळोवेळी अपमान करायचा. या महाराष्ट्राला, या भारताला शोभिवंत नाही. अंधश्रद्धेला थारा देता कामा नये आणि बिनबोबाट लोककथा गरीब जनतेला किंवा जी कमी शिकलेली लोक आहेत त्यांच्या मनावरचा परिणाम होऊ शकतो. तेव्हा जे सत्य असेल ते सत्य वचनच बोललं पाहिजे. आणि याला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साधू संत म्हणतात. कुठला साधू आहे, कुठला संत आहे? तुकाराम महाराज यांना साधू म्हणावं, संत म्हणावं, ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं. त्यांच्या ओव्या, त्यांचे अभंग, त्यातून काय शिकवण मिळते? महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ यांची शिकवण सोडून द्यायची आणि केवळ मनुस्मृतीकडे वाटचाल करायची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पहिलेपासूनचं उद्दिष्ट तेच आहे आणि तेच उद्दिष्ट साकार करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घडवून आणलेला हा अपमान आहे. कारण त्रिमूर्ती फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवत व्यासपीठावर असताना मोहन भागवत असा हे बागेश्वर बाबा धाम असं बोलूच कसा शकतो याची विचारणा व्हायला पाहिजे. यावर
बागेश्वर बाबा धाम माफी मागणार का, हाही प्रश्न आम्हाला विचारावा असं वाटतो. मित्र, तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील म्हणाले तसं यांना झोडायची वेळ आली आहे का, की आपली वाटचाल मनुस्मृतीकडे करायची आहे? लाईक करा, कमेंट करा आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा. आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.